हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे गुरुवार 26 डिसेंबर 2024. तर आजचा दिवस आहे थोडा क्लाउडी आणि हे आहे ख्रिसमसचे थोडेसे बिस्किट्स जे इथे सिनेमन कुकीज म्हणून असतात. तर आज मी बनवणार आहे साबुदाणा. तुम्ही बघू शकताय माझी तयारी. तर मी घेतली कढई, ती आता मी गरम करायला ठेवते आणि थोडी गरम करते. मग मी त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. तर तेल मी साधारणतः 2 मोठे चमचे घेतलेले आहेत, कारण मी ही साबुदाणा खिचडी 4 लोकांसाठी बनवते आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे जिरं. थोडंसं तडतडायला लागल्यानंतर मी याच्यात टाकणार आहे हिरवी मिरची. तर आपण बघू शकताय की आता जिरं थोडं तडतडायला लागलं आहे. तर मी आता इथे घेतली हिरवी मिरची, कोथिंबीर, बटाटा आणि साबुदाणा. तर जिरं चांगलं तडतडल्यावर मी टाकलं आहे याच्यामध्ये मिरची. आणि मिरची आता मी चांगली मिक्स करून घेते तेलामध्ये, थोडी फ्राय करते. ती थोडीशी फ्राय झाली, जरा क्रंची झाली का छान लागते साबुदाण्यामध्ये आणि त्याचा थोडा तिखटपणा पण त्याच्यात उतरतो. आणि मी याच्यात मग उकडवलेला आणि बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकला आहे, 2 मीडियम साईजचे. सर्व बटाटा टाकल्यानंतर मी तो चांगला आता तेलात, मिरचीत आणि जिऱ्यामध्ये मिक्स करून घेते आहे. साधारणतः 1 ते 2 मिनटं छान मिक्स करायचं आहे आपल्याला, की जेणेकरून तो ऑलरेडी शिजलेला असल्यामुळे आपल्याला इतकं काही शिजवून घ्यायचा नाही आहे. आणि आता मी टाकली थोडीशी कोथिंबीर, कारण तेलातच मला कोथिंबीर थोडी मिक्स करून घ्यायला आवडते, का जेणे कोथिंबीरीचा फ्लेवर उतरतो. आणि आता मी टाकते आहे त्याच्यात साबुदाणा. ज्या साबुदाण्याला मी आधीच थोडंसं हे दाण्याचा कूट लावून घेतला होता, दाण्याचा कूट लावून आधी मिक्स करून ठेवलं होतं आणि तो साबुदाणा मी टाकला आहे. आणि तुम्ही बघू शकताय मी छान मिक्स केलं आहे. आणि आता शेवटी मी त्याच्यात आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकते आहे. आणि मीठ टाकून परत एकदा मी त्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि थोडीशी मी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे. आणि आता छान असं मिक्स करते मी त्याला, कोथिंबीर आणि साबुदाणा सर्व मिक्स करून. मीठ थोडंसं मला कमी वाटतं आहे, तर मी ते परत एकदा थोडं ॲडजस्ट करते. आणि आता छान मिक्स करते आहे. आणि छान मिक्स झालं आहे. तुम्ही बघू शकताय की किती छान दिसतोय आपला साबुदाणा. आणि ही माझी पद्धत आहे साबुदाणा बनवण्याची. तर आता मी बनवणार आहे साबुदाणा वडे. साबुदाणा वड्यांसाठी पण मी साबुदाण्याला आधीच दाण्याचं कूट लावून घेतलेलं आहे. त्याच्यात मी आता 3 मध्यम आकाराचे उकडवलेले बटाटे घेतले. नंतर त्याच्यासोबत मी थोडं जिरं टाकलं आहे, हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर. आणि थोडी कोथिंबीर मी उरवून ठेवलेली आहे साबुदाण्यात वरून टाकायला. आता मी बटाटा कुस्करून घेते छान. तिन्ही पण बटाटे मी छान दाबून कुस्करणार आहे. तेवढ्या वेळात मी इकडे आपली खिचडी एकदा हलवून घेते साबुदाण्याची, जेणेकरून ती डागायला नको. ती मधून मधून आपल्याला हलवत राहावी लागते. म्हणून मी तिला आता मागच्या गॅसवर शिफ्ट केलं आहे. आणि इथे माझे वडेसुद्धा बनवून रेडी आहेत. मग आता मी तेल तापवायला ठेवलं आहे आणि गॅस फुल फ्लेमवर करते, की जेणेकरून तेल लवकर तापावं. आणि हे साबुदाणे वडे मी रेडी करून घेतले. आणि हा साबुदाणा मी वाफायला ठेवते. आता याच्यात मी 4 वडे एका वेळेस टाकते, कारण छोटं भांडं आहे. आणि याच्यात मस्त वडे आता मध्यम आचेवर मी खरपूस होऊ देईल. आणि मी जनरली कढई वापरत नाही, मला असं पातेलं आवडतं तळण्यासाठी. कारण कढईत मी बघितलं आहे की जनरली कढई मग साईडने खूप जळते, कारण अननेसेसरी ती हे होत राहते, जळत असते. इकडे मी प्लेट घेतली, त्याला टिश्यू पेपर लावून घेतला आहे. तोपर्यंत आपण बघू शकता आपले वडे छान असे गोल्डन ब्राऊन झाले आहे. मी खूप डार्क ब्राऊन वडे काढत नाही, कारण मला तशा कलर्सचे आवडत नाही. आमच्या घरामध्ये सर्वांना असेच थोडे लाईट गोल्डन असे वडे आवडतात.
तर तुम्ही बघू शकता इथं की ते एकदम मस्त छान टम्म फुगले आणि दिसतातही खूप सुंदर आहे. तर मी आता हे एका प्लेटमध्ये, टिश्यू लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेते. आणि आता इकडे माझी साबुदाणा खिचडी बघा तुम्ही, खूप छान अशी तयार झालेली आहे. ती आता मी सर्व करते. तर एक प्लेट घेतली, त्याच्यामध्ये साबुदाणा खिचडी सर्व करते मी, जिला छान वाफ आलेली आहे. आज लंचमध्ये फक्त इतकंच आहे, साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे. आणि आता वाजले आहे संध्याकाळचे 5 आणि इथे बाहेर तुम्ही बघू शकता आहात की संध्याकाळच्या 5 वाजताच खूप जास्त अंधार पडलेला आहे. इथे संध्याकाळी 5 वाजता, संध्याकाळी 4लाच खूप अंधार पडतो, कारण सूर्य 3:30ला मावळतो. आणि त्याच्यासाठी आम्ही इथे खूप लाईटिंग वगैरे लावतो बाहेर, की जेणेकरून थोडा प्रकाश वाटावा. आणि हा माझ्या मुलीला आता पाय सरकून तिला थोडं लागून गेलं, पिलरवर जाऊन तिचा पाय आपटला आणि ती पडली. आणि हा तो पिलर आहे ज्याच्यावरती घसरली आणि लागलं तिला, कारण तिने सॉक्स घातलेले होते आणि स्लिप झाली त्याच्यावर येऊन ती. तर आता आपण बनवणार आहोत मसाला पापड आणि समोसे. हे फ्रोझन समोसे आहे जे मी आणून ठेवते आणि ते फक्त डीप फ्राय करायचे असतं की OTGमध्ये गरम, ते लगेच रेडी होतं. म्हणून मी इकडे तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि मसाला पापडची तयारी करून घेतलेली आहे. तर आता आपण बनाना शेक पण बनवणार आहोत. मी फक्त बनाना घेतलेले आहे, थोडेसे चॉप करून रफली चॉप केलेले आहेत आणि त्याच्यात मी आता दूध ॲड करणार आहे. साधारण मी 2 बनाना घेतले, कारण मला दोघींसाठी बनवायचं आहे. आणि त्याच्यात मी थोडं दूध टाकलं आहे. तोपर्यंत आपले समोसेही छान झालेले आहे तयार. आणि आता मी पापडाची पण तयारी करेल. तर हा आहे बनाना शेक. इथे मी ग्लासेसला थोडं चॉकलेट लावून घेतलं होतं. आता त्याच्यात मी मिल्कशेक टाकते आहे आणि हे आपलं मिल्कशेक रेडी. छान मिल्कशेक बनला आहे. आणि इकडे मी चहा पण ठेवला आहे तोपर्यंत. आणि हे माझे पापड पण तळून झालेले आहेत आणि समोसे काढले. मी इथे घेतलेले कांदा, टमाटा, कोथिंबीर आणि बारीक शेव. आणि आता हा मसाला पापड घेते आहे. त्याच्यावर मी आता थोडासा कांदा टाकणार आहे, कारण कांदा क्रंची छान लागतो मसाला पापडवर. कांदा टाकून झाल्यावर थोडासा टमाटा, आपल्या आवडीप्रमाणे थोडा कमी जास्त करू शकतो. आणि कोथिंबीर टाकली आणि भरपूर सारी शेव, कारण शेवशिवाय त्याच्यात मजा नाही आहे. मसाला पापडला भरपूर शेव छान लागते. आणि आता मी वरतून टाकते थोडासा चाट मसाला थोडा जास्त टाकते, कारण त्याच्याने छान टँगी अशी चव येते. आणि आता थोडंसं मीठ पण टाकते. आणि हा रेडी झाला आहे आपला मसाला पापड. आणि याच्याबरोबरच 2 समोसे. तर आज तर माझा आहे उपास, पण हे माझ्या मुलीसाठी बनवलं आहे मी, की बनाना शेक आणि हे. आणि हा माझा चहा रेडी आहे. आता संध्याकाळचे 6 वाजले आहे. मी आणि दिवा लावते देवाला. तर आमच्या इथे मी ह्याच कॅन्डल्स लावते, तुपाचा दिवा मी वापरत नाही, कारण आमच्याकडे कापूस मिळत नाही, म्हणून मी लावला आहे दिवा. आता इथे पण एक गणपती आहे माझा, तर गणपतीपुढे पण मी इथे दिवा लावून घेते आहे. आणि दिवा लावल्यावर त्याच्यावरती मी थोडासा कापूर टाकते, कारण कापुराने मग सुगंध घरात छान येतो. तर मी 2-3 बारीक कापुराच्या वड्या टाकलेल्या आहेत त्याच्यावर. आणि बाय, आजसाठी इतकंच. आणि सी यू इन टुमॉरोज व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. बाय.